नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा या जुन्या झालेल्या जारपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर असे जार असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता आपल्याला या जारला डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी येथे मी लोकर घेतलेली आहे। आता आपण या जारच्या बाहेरच्या बाजूने ही लोकर फेविकॉल लावून चिकटवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने येथे मी ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे। तुम्हाला इथे दुसरा कुठला लोकरचा कलर वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता। या पद्धतीने लोकर आपण या जारच्या बाहेरच्या बाजूला चिकटवून घेतलेली आहे। आता या जारचा जो खालचा आणि वरचा भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला डेकोरेट करायचा आहे। त्यासाठी इथे मी गोल्डन कलरचा टेप घेतलेला आहे, तो आपण या पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खालच्या बाजूस चिकटवलेला आहे। आता आपण वरच्या बाजूसही अशाच पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे। या पद्धतीने दोन्ही साइडला हा टेप आपण या पद्धतीने चिकटवून घेतलेला आहे। आता जारचा जो वरचा भाग आहे त्याला सुद्धा डेकोरेट करायचा आहे। त्यासाठी इथे मी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे। आता फेविकॉल लावून ती लोकर आपण या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहे। येथे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कलरची लोकर लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने ही लोकर मी चिकटवून घेतलेली आहे। आता या जारला आपल्याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे। डेकोरेट करण्यासाठी आपण जी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे ती लेस घ्यायची आहे आणि त्याचे या पद्धतीने छोटे छोटे त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने या बॉटलवरती चिकटवून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही हा जार बघू शकता। या पद्धतीने छोटे छोटे त्रिकोण चिकटवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। अशा पद्धतीने सुंदर असा हा जार आपण डेकोरेट केलेला आहे। असा हा डेकोरेट केलेला जार आपण कशा प्रकारे वापरायचा आहे ते बघायचं आहे। येथे या जारचा वापर मी या पद्धतीने फ्लावर वेस सारखा करणार आहे। त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे, ते याच्यामध्ये मी ठेवत आहे। आता याच्यामध्ये हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारचे हे जार तुम्ही सुद्धा टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा। अशा प्रकारे या जारपासून तयार केलेला हा फ्लावर वेस तुम्ही आता बघू शकता किती सुंदर दिसत आहे। असेच काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। थँक्यू।